अकोला जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने महान धरणाच्या पातळीत वाढ झाली असून 96% जलसाठा उपलब्ध आहे। यामधून धरणाचे 10 दरवाजे उघडून 3.35 दशलक्ष घनमीटर पाण्याचा नदी प्रवाहात विसर्ग करण्यात आला आहे। सततच्या पावसाने जलसाठ्यात भरमसाठ वाढ होत असल्याने वेळोवेळी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। मागील काही वर्षापासून कमी प्रमाणात पावसाळा असल्याने धरणाच्या पाण्यात तुटवडा निर्माण होत असे। यामुळे सर्वत्र पाणी टंचाईची समस्या भेडसावत असे। मात्र गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याभरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून महान येथील काटेपूर्णा प्रकल्प धरणात निसर्गाच्या कृपेने 100% जलसाठा जमा झाल्याने आमदार हरीश पिंपळे यांनी धरणाला भेट देऊन नूतन हरीश पिंपळे यांच्यासह जलाशयाचे विधिवत पूजन केले। अकोला शहरवासियांची तहान भागविणारा महान येथील काटेपूर्णा प्रकल्प धरण 100% भरल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला। काटेपूर्णा नदी ही मूर्तिजापूर मतदारसंघातील जीवनदायिनी असून यावर्षी जलसाठा 100% भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न सुटला आहे। आमदार हरीश पिंपळे आणि नूतन हरीश पिंपळे यांनी जलपूजन करतेवेळी वरुण राजाने दरवर्षी अशीच कृपा करून जलसाठा पूर्ण भरावा अशी प्रार्थना केली व आभार मानले। यावेळी मूर्तिजापूर भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, अकोला जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष बाबू देशमुख, बार्शी टाकळी भाजपा तालुका अध्यक्ष राजू काकड, कोमल तायडे, मूर्तिजापूर किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष अनिल ठोकड, सुय सहाय्यक निलेश हांडे सहभागी झाले होते। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।